पृथुवैन्य ते पंतप्रधान हा विषय मला 4:30 ते 6 या वेळेमध्ये आज पूर्ण तुमच्या पुढे मांडायचं आहे। 10 मिनिटं कार्यक्रमाला उशीर झालाय म्हणून सर्वप्रथम मी आपली माफी मागतो आणि डायरेक्ट विषयाला सुरुवात करतो। पृथुवैन्य हे नाव भारतीयांनी 99.99% लोकांनी ऐकलेलं नसणं ही स्वतंत्र भारतातली दुःखद घटना आहे। याचं कारण असं की जे मौखिक वाङ्मय जे महाभारताच्या आधी निर्माण झालं आणि महाभारतानंतर ज्याचं संविधिकरण झालं त्या पूर्ण लिटरेचरमध्ये पृथुवैन्य हे अत्यंत महत्त्वाचं पात्र आहे। रामायण महाभारत पुराणांमध्ये पृथुवैन्य हे कॉमन कॅरेक्टर आहे। या पृथुवैन्याचं वर्णन वैदिक लिटरेचर पौराणिक लिटरेचर रामायण महाभारतामध्ये कसं आहे हे लक्षात घ्या। आद्य आर्य राजा म्हणजे भारतात चर्चा होते आर्य कुठून आले आणि वैदिक पौराणिक लिटरेचरचा हा आद्य आर्य राजा रेकॉर्डेड ज्यांनी कृषी विद्या जगामध्ये सुरुवात केली, ज्यांनी कुठेतरी कृषी आपण वसाहती म्हणू ज्या निर्माण केल्या असं याचं वर्णन आहे। आणि आपले जे मिराशी विदर्भातलं भूषण तर महाराष्ट्र राज्य साहित्य महामंडळाचा जो विश्वकोश आहे त्याच्यामध्ये पृथुवैन्याबद्दलची आर्टिकल मिराशींचं आहे। तिथे सुद्धा हीच माहिती आहे आणि मी आधीच सांगितलं की हे पूर्ण लिटरेचरमधलं कॉमन नाव। या नावामध्येच इतिहास उलगडतो। वेन नावाच्या जुलमी रानटी राजाला ऋषींनी ठार मारून आणि का ठार मारलं तर तो माजला होता म्हणून रानटी राजाला ठार मारून वेनाच्या पुत्राला म्हणजे पृथूला राज्यावर बसवलं आणि त्याला जी शपथ दिली आहे राज्य अभिषेक झाल्यावर ती शपथ युरोपचे आणि जगातले राजे तेव्हापासून आजपर्यंत साधारण ती शपथ घेतात। युरोपचे असो का जपानचे असो का जगातले राजे पृथुवैन्याची शपथ सुद्धा या मिनिटापर्यंत घेतली जाते। हा पृथुवैन्य हा माझा विषय। पृथुवैन्य ते पंतप्रधान तर रानटी राजाचा मुलगा। आता मी डायरेक्ट विषयावर येतो। 35,000 वर्षापासून भारतामध्ये शुद्ध होमोसेपियन प्रजातीचा मानव राहतो। त्यामुळे 35,000 वर्षापासून भारतामध्ये विकसित रानटी सभ्यता आहे। या रानटी सभ्यतेतून पशुपालन सभ्यता निर्माण झाली। पशुपालन सभ्यतेतून कृषी क्रांती झाली, कृषी सभ्यता निर्माण झाली। कृषी क्रांतीतून जगातलं पहिली शहर संस्कृती म्हणजे इंडस सिव्हिलायझेशन 4,500 एक्सकेव्हेशनच्या साइट्स आहे। तर इंडस सिव्हिलायझेशन हे सिटी कल्चर आहे, सिटी सिव्हिलायझेशन आहे, त्याचा जन्म झाला। या इंडस सिव्हिलायझेशन मधून नंतर मुद्दा लक्षात घ्या 500 BC ला जगातले पहिले मी धर्म शब्द वापरत नाही रिलिजन म्हणजे संप्रदाय म्हणजे उपासना पद्धती जन्माला आल्या। 600 BC चे महावीर आणि 500 BC चे साधारण बुद्ध। तर जैन आणि बुद्ध रिलिजन मी धर्म शब्द मानत उच्चारत नाहीये यांचा जगात प्रारंभ झाला। याच्यानंतर इसवी सन 1च्या पुढे मागे अब्राहम रिलिजन्स निर्माण झाले। अब्राहम रिलिजन म्हणजे पहिले ज्यू नंतर
ख्रिश्चन नंतर मुस्लिम आणि मुस्लिम नंतर कार्ल मार्क्स जे मार्क्सिस्ट संप्रदाय तो रिलिजनच आहे, कारण की रिलिजनची अंधश्रद्धा या मिनिटापर्यंत मार्क्सिस्ट संप्रदायामध्ये जोपासली जाते. त्यामुळे त्याला मी अब्राहम रिलिजन ग्रुपचा रिलिजनच समजतो. तर हे जे रिलिजन आहे याचा प्रारंभ 500 BC ला बुद्ध महावीरांनी भारतातच केला. इसवी सन 1700 ला औद्योगिक क्रांती युरोपमध्ये सुरू झाली, पण युरोपच्या औद्योगिक क्रांतीसाठी लागणारं रॉ मटेरियल, संपत्ती, पैसा, टेक्नॉलॉजी, कामगार पुन्हा आपण पुरवले. त्यामुळे युरोपच्या औद्योगिक क्रांती बरोबर भारतातही औद्योगिक क्रांती अंडर कंपल्शन झाली, कारण की त्यांना आपल्यावर राज्य करायचं होतं. 1955 ला अमेरिकेमध्ये व्हाईट कॉलर सोसायटी आउट नंबर्ड ब्ल्यू कॉलर सोसायटी या वाक्याचा अर्थ असा की 1955 ला अमेरिकेमध्ये फॅक्टरी कामगारांची लोकसंख्या कमी झाली आणि व्हाईट कॉलर सोसायटीची लोकसंख्या वाढली. याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिव्होल्युशनचा प्रारंभ बिंदू म्हणतात. की 1955 ला जरी अमेरिकेत सुरू झाली असली तरी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिव्होल्युशन भारतामध्ये सुद्धा विविध कारणांनी त्याच वेळेला सुरू झालं. त्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जगामध्ये अमेरिकेतल्या गाजलेल्या कंपन्यांचे बॉसेस साऊथ इंडियन आहे आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची भारतातली केंद्र मुख्यतः साऊथ इंडियामध्ये या सत्याकडे मी आपलं लक्ष वेधतोय. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिव्होल्युशन सुद्धा अमेरिकेबरोबर भारतात सुरू झालं. म्हणजे आपल्याला 35,000 वर्षाचा जो इतिहास आहे एका वाक्यात रिपीट करतो. रानटी सभ्यता, पशुपालन सभ्यता, पशुपालन नंतर शहरी सभ्यता, शहरी सभ्यतेनंतर रिलिजनची सभ्यता, औद्योगिक क्रांती आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिव्होल्युशन. या जगामध्ये भारत एकमात्र असा देश आहे की जिथे मी सांगितलेली पूर्ण उत्क्रांती संस्कृतीची झालेली आहे. मग पृथ्वीवैद्य मी आधीच सांगितलं, आद्य आर्य राजा, शेती कृषीचा जनक. एका मुद्द्याकडे लक्ष वेधतो. आर्य शब्दाची व्युत्पत्ती संस्कृत व्युत्पत्ती कोशामध्ये उपलब्ध नाही. आर्य शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये उपलब्ध आहे श्रेष्ठ पुरुष, पण ग्रीक आणि लॅटिन या व्युत्पत्ती कोशामध्ये आर धातूपासून आर्य शब्द निर्माण झाला आणि आर्य म्हणजे कृषक, शेती करणारे, कृषी क्रांतिकारी हे रेकॉर्डेड आहे. म्हणजे आर्यचा अर्थ ज्यांना अज्ञानातून आर्य म्हणजे रिलिजन मांडायचं आहे आणि ज्यांना अज्ञानाचा इसारा फुलवायचा आहे. मला त्यांच्याबद्दल काहीच नाही म्हणायचं, मला एवढंच सांगायचं आहे की उद्योगपती नावाचं रिलिजन नाही, तसंच आर्य नावाचं रिलिजन नाही. आर्य म्हणजे कृषी क्रांतिकारी, औद्योगिक क्रांतिकारी सारखं कृषी क्रांतिकारी. तर पृथुवैन्य हा रानटी आई बापाचा मुलगा आहे. आलं सोपं झालं की त्याचा आधीचा काळ रानटी होता. पृथुवैन्य आता मी कृषी क्रांती म्हणत असताना एका मुद्द्यात नेतोय. आर्य शब्द उच्चारल्यानंतर आपण कृषी क्रांती हा जर रेफरन्स डोक्यात ठेवला तर मॉडर्न आर्किओलॉजीनी सिद्ध केलंय, जेनेटिक्सनी सिद्ध केलंय, अँथ्रोपॉलॉजीनी सिद्ध केलंय की 9000 BC पासून तुर्कस्तान, इराण, इराक आणि 7000 BC म्हणजे 9000 वर्षापासून भारत म्हणजे पाकिस्तान पासून गंगेचं खोरं इथे शेती आहे. म्हणजे कृषीचा कालखंड 11,000 वर्षाचा तुर्कस्तान, इराण, इराकचा आहे. इराण कमी, इराक जास्त. आणि 9000 वर्षाचा कालखंड आपल्या भारताचा आहे.
भारताचा एक मुद्दा लक्षात घ्या, अनेक लोकांना माहीत नाहीये, गंगेच्या खोऱ्यामध्ये इंडियन आर्किओलॉजिकल सर्वेनी केलेल्या एक्स्कॅव्हेशन मध्ये 7000 BC पासून धाराची शेती आहे हे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे गंगेच्या खोऱ्यामध्ये 7000 BC ची शेती आहे आणि आजच्या मेहरगडमध्ये म्हणजे आजच्या पाकिस्तानमध्ये 7000 BC पासून फ्रेंच एक्स्कॅव्हेशनला 40-50 वर्षापूर्वीच प्रचंड एक्स्कॅव्हेशन मध्ये डाटा हाती आला. तर मेहरगडला 9000 वर्षाचा म्हणजे मेहरगड म्हणजे पाकिस्तान म्हणजे भारत 9000 वर्षाचा डेव्हलप शेतीचा इतिहास उपलब्ध आहे. तर आपण पृथुवैन्याला कुठे जोडायचं? 11000 वर्षापूर्वीच्या तुर्कस्तान आणि इराणशी का 9000 वर्षापूर्वी डेव्हलप झालेल्या मेहरगडशी? तर 11000 वर्षी शेती तुरळक सुरू झालेली आहे, पण शेतीचा एरिया वाढलेला नाहीये. म्हणजे प्रारंभ जरी तुर्कस्तान इराकमधला असला तरी चांगली डेव्हलपमेंट ही जुना पाकिस्तान आजचा पाकिस्तान जुन्या भारतातली आणि अफगाणिस्तानमधली आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळे पृथुवैन्य हा इराकचा नसून तुर्कस्तानचा नसून पृथुवैन्य हा मेहरगडचा आहे, 9000 BCचा आहे, कारण तिथे डेव्हलप आर्किओलॉजिकल फाइंडिंग्स आहे. आता मेहरगडचं डेव्हलप आर्किओलॉजी प्रचंड आर्किओलॉजी विकसित होती. तुम्ही इंटरनेटवर मेहरगड बघून घ्या, मला त्या तपशिलात जायचं नाहीये. मेहरगडचं 7000 BC ची डेव्हलपमेंट 3000 BC पर्यंत कंटिन्यूड होती आणि 3000 BC साधारण 2 ते 3000 BCच्या दरम्यान मेहरगड नंतर तिथे एक्स्कॅव्हेशनचा रेकॉर्ड आहे की शेती साधारण थांबली आणि स्थलांतर झालेलं आहे. आणि पूर्ण इंडस सिव्हिलायझेशनमध्ये 4500 एक्स्कॅव्हेशन रिपोर्ट आहे की इंडस सिव्हिलायझेशनमध्ये सिटी सिव्हिलायझेशन डेव्हलप झालेलं आहे, शहरी जीवन आहे. आणि इंडस सिव्हिलायझेशनचा आर्किओलॉजीचा पिरियड 3500 BC ते 1500 BC आहे, 2000 वर्षाचा कालखंड आहे. म्हणजे इंडस सिव्हिलायझेशन 3500 BC ते 1500 BCचं आहे. आता एका मुद्द्यात तुमचं लक्ष वेधतो, भारतामध्ये अनेक कॅलेंडर वापरली जातात, त्यातलं एक कलियुग कॅलेंडर आहे ज्याला युधिष्ठिर शक सुद्धा म्हटलं जातं. तर भारतातल्या A to Z ज्योतिषांनी 600 वर्षापूर्वी एकत्र येऊन कलियुग नावाचं कॅलेंडर तयार केलं, जे 600 BC ला जन्माला आलं, त्याच्या आधी अस्तित्वात नव्हतं. आणि 3102 BC ला त्यांनी काल्पनिक सर्व ग्रह एका लाईनीत आले या ॲझम्पशनवर बॅक कॅल्क्युलेशन करून कलियुग कॅलेंडर मांडलं. म्हणजे 600 BC ला मांडलंय, पण 3102 BC काल्पनिक पॉइंट घेतला आणि 600 BC पासून कलियुग कॅलेंडरचा जो डाटा आहे तो रिअलिस्टिक आहे, कारण त्याच्यानंतर ते कॅलेंडर इम्प्लिमेंट झालंय. त्यामुळे भारताच्या ज्योतिषांचं 600 BCच्या आधीचं कॅलेंडर वैज्ञानिक दृष्ट्या विज्ञाननिष्ठ लोकांना मान्य नाही. पण 600 BC ऑनवर्ड कलियुग कॅलेंडरचे जे डिटेल्स आहे ते वर्तमानकालीन असल्यामुळे त्याची ऑथेंटिसिटी मान्य आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने रेकग्नाइज केलेलं जे शक कॅलेंडर आहे ते त्याच्यानंतरच आहे. आपल्या भारतामध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर आणि शक कॅलेंडर या 2 कॅलेंडरला भारत सरकारने मान्यता दिली आहे. आज 2024 हे ग्रेगोरियन कॅलेंडर आहे. शक कॅलेंडर 60-70 वर्षाचा फरक पडतो आणि युधिष्ठिर कॅलेंडर मी तुम्हाला सांगितलं म्हणजे कलियुग कॅलेंडर. तर कलियुग कॅलेंडर मुळे एक भारतामध्ये भयंकर घोडचूक झाली आहे. ती घोडचूक अशी झाली आहे की पौराणिक कन्सेप्ट आहे की कृष्णाच्या मृत्यूनंतर कलियुग सुरू झालं आणि एका काल्पनिक कॅलेंडरला कलियुग कॅलेंडर हे नाव 600 BC ला ज्योतिषांनी दिल्यामुळे 3102 BC ला
कृष्णाचा मृत्यू झाला असं पौराणिक कन्सेप्टला लिंकिंग करून कलियुगाने महाभारत 3102 BCचं मांडलं. हे सायंटिफिकली रॉंग आहे, विज्ञान दृष्ट्या रॉंग आहे, इंडियन लिटरेचर दृष्ट्या रॉंग आहे. भागवत पुराण आणि विष्णू पुराण हे श्रेष्ठ पुराण आहे पुराणांमधली. याच्यामध्ये महाभारत 1431 किंवा 1531 BCचं आहे. 100 वर्षात डिफरन्स आहे त्यांच्या मांडणीमध्ये. तर महाभारत, विष्णू पुराण आणि भागवत पुराण 1431 BCचं म्हणतं ते सत्य आहे. मरीन आर्किओलॉजिस्ट राव, नंतर अजय मित्र शास्त्री आणि मी स्वतः भाईंदरला केशवसृष्टीमध्ये इतिहास संकलन समितीच्या 2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये आम्ही 3 जण एका रूममध्येच होतो. माझं स्वतः इसार रावांबरोबर गप्पा झालेल्या आहे. इसार राव यांनी सांगितलं आणि आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे, द्वारकाचं डेटिंग झाल्यानंतर लोक वाटेल ते बोलो अनसायंटिफिकली द्वारका 1500 BCची आहे. हे रावांचं रेकॉर्डेड आहे. मरीन आर्किओलॉजीचा रेकॉर्ड उपलब्ध आहे. भारत सरकारचा मरीन आर्किओलॉजी रेकॉर्ड उपलब्ध आहे. त्यामुळे द्वारका 1500 BCची. मगध बिहारमध्ये मॉडर्न आर्किओलॉजी, मॉडर्न हिस्ट्री मगधचा 1700 BCचा इतिहास आणि वंशावळी मान्य करतं. मगध बृहद्रथ राजाच्या पुढच्या जनरेशन मधला जरासंधाला भीमाच्या तर्फे कृष्णाने ठार मारण्याचं आपल्याला माहित आहे. जरासंध मगधचा राजा आहे आणि हा कालखंड 1500 BCचा आहे. म्हणजे पुन्हा लक्षात घ्या, 1500 BC म्हणजे महाभारत हा कसा डाटा आहे. पाकिस्तान मधले सुप्रसिद्ध आर्किओलॉजिस्ट त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की पाकिस्तानमध्ये सरस्वती नदी 1500 BCला काही प्रमाणात होती. उर्वरित भारतामध्ये ती लुप्त झालेली होती आणि महाभारतामध्ये बलरामानी सरस्वती परिक्रमा केली हे आपल्याला ऐकून माहिती आहे. म्हणजे मी पुन्हा 1500 BCचं महाभारत हे तुम्हाला सांगून टाकलं. तर वैज्ञानिक दृष्टिकोन मानणाऱ्यांनी 1500 BCचं महाभारत आहे हे डोक्यात ठेवलं तर जगाचा इतिहास, आर्किओलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, जेनेटिक सायन्स आणि भारताचा रेकॉर्ड 100% टॅली होतो. तो टॅली ज्ञानयुगात न होणं हे रिडिक्युल प्रकरण आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. आता मी महाभारत 1500 BC म्हटल्यानंतर एका मुद्द्यात लक्ष वेधतो, हे भारत नाव आलं कुठून. त्याच्या आधी एक मुद्दा लक्षात घ्या. हे सर्व पासिंग रेफरन्स आहे, पण तुम्हाला 1.5 तासामध्ये अनेक गोष्टी 2-2 वाक्यात ऐकायच्या आहे. 14 मन्वंतर भारतीयांमध्ये मानली जातात. आपण 7व्या मन्वंतरातले आहोत. पृथुवैन्य 6व्या मन्वंतरातला होता अशी भारतीय मान्यता आहे. इक्ष्वाकू 7व्या मन्वंतरातला आहे ही भारतीय मान्यता आहे. म्हणजे आपण 7व्या मन्वंतरातले म्हणजे इक्ष्वाकू कालखंडातील आहोत. आणि पृथुवैन्य 6व्या मन्वंतराचा आहे. पृथुवैन्य 7000 BCचा आहे आणि इक्ष्वाकू 3500 BCचा आहे. कारण की तो इंडस सिव्हिलायझेशनचा आहे, तो 7व्या मन्वंतराचा आहे. याचं कारण मी सांगतो. 104 इक्ष्वाकू राजांची वंशावळ उपलब्ध आहे भारताच्या लिटरेचरमध्ये. वंशावळीला महत्व असतं, उरलेल्या गोष्टीला महत्व नसतं. 104 गुणिले 20 गणित मांडलं तर साधारण 2080 होतं. तर इक्ष्वाकू 104 राजे 2080 कालखंडात झाले हा मुद्दा लक्षात येईल. पहिला इक्ष्वाकू राजा हा मनूचा मुलगा मानला जातो. 104 नंबरचा इक्ष्वाकू राजा नाव अमरशण, तो कौरवांतर्फे लढला आणि मेला. आता कौरवांतर्फे इक्ष्वाकू राजा लढला मेला धक्का वाटायला नको. कौरवांच्या बाजूनी यादवी सेना सुद्धा होती.
कृष्ण पांडवांच्या बाजूने होता, बलराम तीर्थयात्रेत होता, पण यादव सेना कोणाबरोबर होती? कौरवांबरोबर होती. इक्ष्वाकू राजे कोणाबरोबर होते? कौरवांबरोबर होते. जिंकलं कोण? पांडव. जिंकला कोण? कृष्ण. आणि कृष्ण हा पॉलिटिशियन आहे, लोकनायक आहे. अभिमन्यू चा मुलगा सत्तेवर आला आणि त्याचा मुलगा म्हणजे परीक्षितापासून नंदापर्यंतच्या वंशावळी उपलब्ध आहे. आणि त्यामुळे या वंशावळी सांगतात की परीक्षित ते नंद हा कालखंड ऍक्सेप्ट केला तर पुन्हा महाभारत 1500 BC येतं. तर मी आपल्याला सांगत होतो की कृष्ण चतुर, त्यांनी त्याच्या भाच्याला, अभिमन्यूचा मुलगा कृष्णाचा भाचा, मेले कौरव पांडव अल्टिमेटली. पांडव नॉर्मल कोर्समध्ये, कौरव युद्धामध्ये, पण कृष्णाचा मुलगा अभिमन्यू, कृष्णाचा नातू अभिमन्यू सत्तेवर बसला. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. आता मी इक्ष्वाकूकडे पुन्हा येतो. इक्ष्वाकू आज हिंदू पद्धतीमधला मारल्या गेला ना, महाभारत युद्धात तो मारला गेला अभिमन्यू. त्या चक्रव्यूहात अभिमन्यू मारला गेला, पण अभिमन्यूचा मुलगा तो सत्तेत बसला आणि म्हणजे परीक्षित त्यामुळे सत्तेत आला. तर अभिमन्यूची डेथ युद्धात झाली, पण सत्ता अभिमन्यूच्या मुलाला मिळाली. आणि ही सर्व मंडळी कृष्णाची भाचे मंडळी आहे, मला सांगायचा मुद्दा. आणि इक्ष्वाकू राजघराणं हे सूर्यवंशी आहे. कृष्ण सूर्यवंशीय नाही, कृष्ण चंद्रवंशी आहे. तर आपण पॉलिटिक्स आजचं जसं लक्षात घेतो, पूर्वीचं सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. तर आपण भरत हे नाव दुष्यंत शकुंतला, त्यांचा मुलगा भरत म्हणतो दुष्यंत शकुंतला चंद्रवंशी. पण इक्ष्वाकू हा पहिला तीर्थंकर. पहिल्या तीर्थंकरांची अनेक नाव आहे, त्यातलं एक नाव आहे इक्ष्वाकू. जैन लिटरेचर प्रमाणे 24 तीर्थंकर होऊन गेले. शेवटचे 2 तीर्थंकर हिस्ट्रीला मान्य आहे. 22 तीर्थंकर मायथॉलॉजिकल आहे. पहिल्या तीर्थंकराचं नाव इक्ष्वाकू. हा इक्ष्वाकू संपूर्ण लिटरेचरला मान्य आहे. आणि एक गंमत लक्षात घ्या, भारताचं अंडरकरंट, बुद्ध 500 BC, महावीर 700 BC, हे दोन्ही स्वतःला इक्ष्वाकू राजे समजतात. म्हणजे बुद्धही इक्ष्वाकू राजा, महावीर तर डिक्लेअर्ड इक्ष्वाकू राजा. 24 पैकी 22 तीर्थंकर जैन आहे. तो पहिला इक्ष्वाकू, त्याला 2 मुलं होती. एकाचं नाव भरत, दुसऱ्याचं नाव बाहुबली. भरतानी बाहुबली बलाढ्य होता, त्याला भरतानी हरवलं. भरत त्यावेळेच्या जगाचा राजा झाला. भरतामुळे या देशाला भारतवर्ष नाव मिळालं. भरत हा इक्ष्वाकू राजाचा मुलगा, म्हणजे भरत 104 पिढ्यामधला नंबर 2. आता राम इक्ष्वाकू राजघराण्यातला नंबर 76. आता मी एकदम रामावर उडी मारतो, कारण की 22 जानेवारीला राम मंदिराची प्रतिष्ठापना सर्वांनी बघितलेली आहे. तर मी रामाच्या पुतळ्यावर जातो. राजकारण लक्षात घ्या, राम वनवासात होते, राज्य भरताचं होतं. भरताचा मुलगा तक्ष, भरतानी तक्ष नावाचं शहर वसवलं, जे आजच्या पाकिस्तानमध्ये. तक्षशिला हे नंतरचं तक्षमधलं विद्यापीठ. तर तक्ष शहर रामाच्या भावानी म्हणजे भरतानी वसवलं. आणि तक्ष भरताचा मुलगा, त्याची राजधानी तक्षशिला होती. आता तक्षनी एक अजून शहर वसवलं, त्याचं नाव आहे तक्षखंड. तर तक्षखंड म्हणजे ताशकंद, पूर्वीच्या रशियाची राजधानी, आजच्या उझबेकिस्तानची राजधानी. तर मी तुम्हाला तक्षचा संबंध, तक्षशिलाचा संबंध रामायणाशी जोडून दाखवला. गांधारची म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी तक्षशिला होती. आता मी तुम्हाला सांगितलं की युधिष्ठिरचा पुतण्या, म्हणजे एक लक्षात घ्या, काका पुतण्यांचं राजकारण आजचं नाही आहे, पूर्वीचं सुद्धा आहे.
म्हणजे शरदराव काका, अजित पवार पुतणे, तर रामाचा पुतण्या तक्ष राज्य करतो, युधिष्ठिरचा पुतण्या तोही त्यांनी तक्षशिलेलाच राजधानी केलं, आणि चंद्रगुप्त मौर्य आणि त्याचा गुरु कौटिल्य हे दोन्ही तक्षशिला विद्यापीठाचे. म्हणजे तक्षशिला रामायण काळात मी तुम्हाला लिंकअप करून दाखवली, महाभारतात काळात लिंकअप करून दाखवली, गांधारशी लिंकअप करून दाखवली. तक्षशिला आजच्या पाकिस्तानमध्ये चंद्रगुप्त मौर्यांनी व मगधमध्ये सत्ता नेल्यावर बिहार पॉप्युलर पॉवर सेंटर झालं, आणि इसवी सन 500ला हुणांनी तक्षशिला विद्यापीठ जाळून टाकलं. रानटी लोक असतात. आपल्या भारतात 35,000 वर्षाचा रानटी लोकांचा इतिहास आहे. जगाला लाखो वर्षांचा रानटी इतिहास आहे. रानटी इतिहास काय करतात हो? तक्षशिला जाळतात, पुस्तकं जाळतात, विद्यापीठं जाळतात, 28,000 मंदिरं तोडतात. काही वर्षांपूर्वी आपल्या समोर तालिबानी लोकांनी गांधारमधली म्हणजे अफगाणिस्तानमधल्या बुद्धाच्या पहाडामधल्या मोठमोठ्या मूर्ती तोफांनी फोडलेल्या आहे. आपल्याला बाबर नाही बघता आला, पण आपल्या हयातीमध्ये अफगाणिस्तानमधल्या बुद्धाच्या मोठ्या मूर्ती फोडल्या गेल्या. मागच्या 5-25 वर्षातली घटना आहे. आणि बुद्ध ज्यांची निष्ठा आहे, तर बुद्धाच्या अफगाणिस्तानमधल्या मूर्ती तोफखान्यांनी फोडल्या गेल्यानंतर आम्ही कुठेतरी बंधुभाव निर्माण करणारे आमचे बंधू नाराज होऊ नये म्हणून बुद्धाच्या मूर्त्या फोडल्यावर निषेधाचं स्टेटमेंट सुद्धा भारतामध्ये काढत नाही. आम्ही बुद्धाला मानतो, पण बुद्धाची मूर्ती आमच्या समोर तोडली तर निषेधाचं स्टेटमेंट सुद्धा न काढण्याची आमच्याकडे स्थितप्रज्ञता विकसित झालेली आहे. तर रानटी सभ्यता ही लाखो वर्षापासूनची आहे. आजचा नक्सलाईट, आजचा जिहादी, आजचा टेररिस्ट हा रानटीच आहे. त्याचं मूल्य व्हायलन्स आहे. एक मुद्दा लक्षात घ्या, रिलिजन 2 टाईपचे, बुद्ध महावीर आणि योगशास्त्र अहिंसा मानणारं, आणि अहमद रिलिजन ज्यू, ख्रिश्चन, मुस्लिम, मार्क्सिझम, माओपर्यंत बंदुकीच्या नरकंड्यातून क्रांती येते म्हणणारे ही रानटी. तर रानटी सभ्यता जिवंत आहे आणि वैदिक विज्डम आहे, जे तुम्हाला सांगतो सर्वांना आठवेल की संस्कारातून नरका नारायण होऊ शकतो, होतो नाही होऊ शकतो. म्हणजे जन्मतः आपण नर असतो म्हणजे रानटी असतो, संस्काराने नारायण होऊ शकतो. तर मी पृथुवैज्ञाचं आपल्याला महत्व सांगत असताना मुद्दा लक्षात घ्या, रानटी सभ्यता जगात होती, पण भारतातल्या रानटी सभ्यतेमध्ये जी मायक्रोलिथिक स्टोनची वेपन आणि टूल जे निर्माण झाले ते सूक्ष्म होते, लहान होते, विकसित होते. म्हणजे आम्ही रानटी सभ्यतेमधले सुद्धा भारतीय विकसित होतो, पशुपालनामध्ये आम्ही विकसित होतो, कृषी क्रांतीत विकसित होतो. आमची शहरं इंडस सिव्हिलायझेशनची, आजची मॉडर्न शहरं 90 डिग्रीच्या रोडची असतात. पूर्ण इंडस सिव्हिलायझेशनचा प्रत्येक रस्ता 90 डिग्रीचा आहे. तिथे वॉटर सिस्टीम आहे, सिवेज ड्रेनेज सिस्टीम आहे. इंडस सिव्हिलायझेशन मॉडर्न सिटी कल्चर आहे. हा मुद्दा आपण लक्षात घेतला तर आपण किती विकसित होतो. आणि रानटी लोकांच्या अटॅकमुळे आपले किती हाल झाले. आपली विद्यापीठं जाळली गेली, आपले ग्रंथ जाळले गेले. आणि गंमत आहे, आपल्यालाच स्वतःला डावे म्हणणारे मार्क्सिस्ट सांप्रदायिक लोक पुरावा द्या म्हणतात. अरे अब्राहम रिलिजन ग्रुपनी मंदिरं फोडली, पुस्तकं जाळली, विद्यापीठं जाळली, सभ्यता क्रश केली.
आणि तुम्हीच पुन्हा विचारणार, पुरावा द्या. एक महत्वाच्या मुद्द्यावर लक्ष वेधतो. मार्क्सिस्ट अंधश्रद्धा समजून देण्यासाठी 1852ला लिहिलेले कार्ल मार्क्सचे विचार उपलब्ध आहे. कार्ल मार्क्स ज्यांना महान वाटतो त्यांना कार्ल मार्क्स एक बॅकवर्डनेस सांगून टाकतो. कार्ल मार्क्सचा तिथे बसून भारताबद्दलचा अभ्यास होता आणि कार्ल मार्क्सला भारताचं चैतन्य गतिमानता समजलीच नाही. कार्ल मार्क्स भारताला, भारतीय सभ्यतेला, हिंदूंना, पूर्ण परंपरेला स्टॅग्नंट दबक समजतो, गतिशून्य समजतो. आणि कार्ल मार्क्सनी भारताला गतिशून्य, जिथे परिवर्तनच होत नाही, शून्य सर्व दृष्टीने असं वर्णन केल्यानंतर भारतातले आणि जगातले, आता भारतातले मार्क्सिस्ट लोकांबद्दल बोलू, ते सुद्धा मार्क्सिस्ट भाषा बोलतात आणि भारताला ते गतिशून्य, स्टॅग्नंट म्हणतात. आता आजचा आपला विषय 35,000 वर्षातल्या रानटी पशुपालन सभ्यतेचा नाहीये, पण कृषी क्रांतीचा आहे. तर कृषी क्रांतीत मी तुम्हाला ती परंपरा दाखवली आहे. तर इक्ष्वाकू राजे हे 104 हे शहरी राजे आहे इंडस सिव्हिलायझेशनचे. हा तुमच्या पुढे डाटा मांडलेला आहे. त्या डाटामध्ये 76 नंबरचा राजा राम आहे आणि 104 नंबरचा अमरशण आहे. गॅप आहे 28 पिढ्यांची. 28 गुणिले 20 560 वर्ष. तर रामायण महाभारतामध्ये गॅप किती? 560 वर्षाची. रामायणानंतर दाशरांनी युद्ध झालेलं आहे. दाशरांनी युद्ध हे समस्त आर्य राजांचं युद्ध आहे. आर्य राजांचं युद्ध म्हणजे आर्य रिलिजनच्या राजांचं नाही, कृषी राजांचं. तर हे जे कृषी राजांचं दाशरांनी युद्ध आहे, ऋग्वेदात वर्णन आहे, वैदिक लिटरेचरमध्ये वर्णन आहे, पुराणांमध्ये वर्णन आहे. हे 33 राजे कुठचे होते हो? हे राजे इराणचे होते, इराकचे होते, सेंट्रल इंडियाचे होते. सेंट्रल इंडियाचे होते म्हणजे उझबेकिस्तानचे होते, रशियाचे होते. साधारण हा जो दाशरथी युद्धामधला जो काळ आहे तो काळ, आणि सेंट्रल एशियामधले ज्यांच्या नावामध्ये स्थान शब्द आहे असे जे 5-6 देश आहे रशियामधले, आजच्या सेंट्रल एशियामधले हे 5-6 देश. मी तुम्हाला उझबेकिस्तान ची राजधानी ताश्कंद म्हटलं आणि तक्षशिला सांगितलं. तर रामाच्या कालखंडामध्ये ही राजे मंडळी तक्षशिला युद्धामध्ये लढलेली आहे. म्हणजे सेंट्रल एशियाचे राजे आर्य राजे होते. सांब पुराणामध्ये वर्णन आहे, कृष्णाच्या नातवंडाला कोडं झालं होतं, त्याला सांगण्यात आलं, सांब पुराणाचं वर्णन आहे की कोडं दूर करण्यासाठी सूर्यपूजक ब्राह्मणांना घेऊन या. हे सूर्यपूजक ब्राह्मण कुठून आणले असतील हो? तुर्कस्तान मधनं. म्हणजे तुर्कस्तानमध्ये सूर्यपूजक ब्राह्मण होते. याचं कारण आहे, तुर्कस्तान, इराक, असिरिया, सिरिया हे सर्व सूर्यपूजक आहे, तिथून आणले गेले. त्यामुळे भारतातल्या प्रत्येक देव देवता पायांमध्ये फुटवेअर नाही घालत, पण सूर्याच्या पायामध्ये गमबूट सारखा लेदर बूट असतो. तर सूर्य हा कोणत्या एरियातला, हा मुद्दा लक्षात घ्या. आता या सर्व बॅकग्राऊंड मधनं आपल्या लक्षात येईल की आपण कृषी क्रांतीमध्ये आपण ॲडव्हान्स होतो. कृषी क्रांतीमध्ये आपण ॲडव्हान्स असताना आपण औद्योगिक क्रांतीमध्ये युरोपियन लोकांमुळे ॲडव्हान्स झालो. मलमलचं, ढाक्याची मलमल युरोपमध्ये जायची, आगपिढीच्या डब्बीत पूर्ण ठाण ठेवलं जायचं, एवढी तरम होती. तर आधुनिक, मॉडर्न, लिबरल ब्रिटिशांनी ढाक्याच्या मलमलवाल्यांची बोटं कापून टाकली. मग मलमल तयारच होऊ नये, कारण मँचेस्टरचं रफ कापड जगात विकायचं होतं.
तर आपण एक मुद्दा लक्षात घ्या की मी तुम्हाला पूर्ण कृषी सभ्यतेमध्ये आपण 9000 वर्ष मुरलेले आहे, ते मुरलेले असल्यामुळे झिरो म्हणजे जगामध्ये मूर्खासारखं म्हटलं जायचं की झिरो आणि मॅथमॅटिक्स युरोपमध्ये अरबमधनं आलं. मग ज्ञानयुग सुरू झाल्यावर त्यांनी त्यांचा डाटा करेक्ट केला की अरबी लोकांचं केलेलं ट्रान्सलेशन हे इंडियन बुकचं ट्रान्सलेशन आहे, त्यामुळे अरबी गणित नावाचं प्रकरण नाही, ते हिंदू गणित आहे, इंडियन गणित आहे. हा डाटा बाहेर आला. तो डाटा बाहेर आल्यानंतर आपण एक मुद्दा लक्षात घ्या की तो डाटा बाहेर आल्याबरोबर जग प्रामाणिक असतं. सर्व बदमाश नसतात, बदमाशच असतात, पण बदमाशांच्या जोडीला प्रामाणिक लोक सुद्धा असतात. युरोपनी ज्ञान मान्य केलं, पृथ्वीवैज्ञ मान्य केला, त्यांनी झिरो भारतीयांचं मान्य केलं. आणि आता माझ्या बाजूला डॉक्टर तुपकरी सर बसलेले. लोक वाटेल ते बोलतात. विज्ञाननिष्ठ लोकांनी कसं बोललं पाहिजे तुपकरींच्या रेफरन्स देऊन सांगतो. हे मेटलर्जीचे डॉक्टरेट आहे, यांचं डिलीट मॅनेजमेंटवर आहे. तर मेटलर्जीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे लोखंड हे 1500 BCच्या मागे जात नाही. 1500 BCच्या मागे वैदिक कालखंड आहे. महाभारत युद्ध 1500 BCचं आहे, त्याच्या मागे लोखंड जात नाही. आणि वैदिक लिटरेचरमध्ये अयस हा शब्द आहे, त्याचा आज अर्थ लोखंड होतो, पण वैदिक लिटरेचरचा अयसचा अर्थ लोखंड होत नाही, ब्रॉन्झ आणि कॉपर होता. तेव्हा मेटल म्हणजे ब्रॉन्झ होता महाभारतात आणि आधी, तेव्हा लोखंड नव्हतं. पण तुम्हाला काही लोक लिटरेचरमधला अयसचा शब्द घेऊन वैदिक कालखंडामध्ये लोखंड होतं, ते त्यांना अवैज्ञानिक बोलताना संकोच होत नाही, कारण त्यांना विज्ञान निष्ठेशी काही देणं घेणं नसतं. पण ज्यांना विज्ञान निष्ठा आणि रॅशनॅलिटी महत्त्वाची वाटते त्यांनी इंडियन हिस्ट्रीचा हसं होऊ नये म्हणून विज्ञाननिष्ठ भूमिका घ्याव्या. मेटलर्जी म्हणतं लोखंड नंतरचं आहे, हे सत्य आहे. वैदिक कालखंडामध्ये लोखंड नव्हतं, ब्रॉन्झ आणि कॉपर होतं. तर आपण एक मुद्दा लक्षात घ्या की एक मॅच्युरिटीचा एक स्पॅन असतो. रानटी सभ्यतेतल्या विकासामुळे पशुपालन सभ्यता आहे. पशुपालन सभ्यतेच्या विकासामुळे पुढच्या डेव्हलपमेंट आहे. आता मी जगातले 810 कोटी लोक होमोसेपियन या प्रजातीचे, ऑल आर इक्वल, रक्तदृष्ट्या, जीन दृष्ट्या, ब्लड दृष्ट्या, बायोलॉजी दृष्ट्या 810 कोटी मानव समसमान आहे. उच्च नीच कोणीही नाही. पण फरक दिसतो, तो फरक कल्चरचा आहे, म्हणजे मेंटल सॉफ्टवेअरचा आहे. कल्चर म्हणजे मेंटल सॉफ्टवेअर, म्हणजे सभ्यता, म्हणजे सिव्हिलायझेशन रक्तातून येत नाही, जीनमधनं येत नाही, आई वडिलांकडनं येत नाही, शिक्षणातून, संस्कारातून येत असते. माझं स्वतः राहुल बजाज आता जे वारले, बजाज लिमिटेडचे बॉस, त्यांचं रेकॉर्डेड बौद्धिक युद्ध झालेलं आहे. नागपूर टाइम्स, नागपूर पत्रिकेत 8 कॉलम मध्ये छापून आलेलं आहे. मला राहुल बजाज सांगत होते, आम्ही बनिया, आमच्या रक्तामध्येच व्यापार उद्योग आहे. आणि मी त्यांना सांगत होतो, अहो तुमच्या रक्तात व्यापार उद्योग नाही, तुमच्या संस्कारात व्यापार उद्योग आहे. ते मानत नव्हते. आणि मी बनिया, माझं रक्त. मी शेवटी त्यांचं तोंड बंद करायला विचारलं की तुमची 2 मुलं आहेत आणि तुमचं लव्ह मॅरेज झालंय, तुमची बायको सारस्वत ब्राह्मण आहे, म्हणजे मुलं अर्धे ब्राह्मण अर्धे बनिया आहे. तर तुमच्या मुलांचं बनियागिरी 50% डाऊन झाल्यामुळे तुमची थिअरी म्हणते की तुमची मुलं 50% बनिया असल्यामुळे मग त्यांचं 50% भवितव्य धोक्यात येईल का. ते मला म्हणे, आप मेरे पर्सनल फॅमिली पर आ गए, मेरे खून पर आ गए. म्हटलं तुमचं रक्त तुम्ही सांगितलं, मी तर तुमचा संस्कार सांगतोय. मी पुन्हा तुम्हाला सांगतो की संस्कार रक्तातून येत नाही, प्रशिक्षणातून, संस्कारामधनं येतो. बनिया हे रक्त नाहीये, हा संस्कार आहे. तसंच
एक मुद्द्यात तुमचं मुद्दामून लक्ष वेधतो, कारण अनेक लोक जीनचा रेफरन्स आल्यावर कल्चरशी जोडतील म्हणून तुम्हाला सांगून टाकतो. मॉडर्न DNA अभ्यासात सर्व होमोसेपियन आहे, सर्व इक्वल आहे. पण एक लक्षात आलंय की काही ठिकाणी काही लोकांमध्ये काही प्रमाणात असे काही जीन आहे की जे जीन म्हणजे लहान प्रत्येक स्त्री पुरुषाला बालपणी दूध पचवता येतं. त्यामुळे सर्व बालकांना लहानपणी दूध पचतं म्हणून दूध दिलं जातं. पण मोठ्यापणी सर्वांना दूध पचवू शकत नाही. जेनेटिक्स अभ्यास झालाय आणि अभ्यासातून भारतातही अभ्यास झालाय. लक्षात आलंय नॉर्थ इंडिया आणि वेस्टर्न इंडिया मधले जे भारतीय आहे त्यांचा जीन मधला एक पोर्शन हा दूध पचवण्याची कॅपॅसिटी ठेवतो. आणि पूर्व भारत दक्षिण भारतात सर्व होमोसेपियन आहे, एकच आहे. पण एक पोर्शन आहे थोडासा साऊथ इंडिया आणि पूर्व भारतातल्या लोकांना मोठ्यापणी दूध पचवता येत नाही. त्यामुळे काय होतं सांगतो काय होतं. मोठ्यापणी जर पतियाला ग्लास दूध आणि लस्सी पचवता नाही आली, मिल्क प्रोडक्ट पचवता नाही आले, तर तो दूध जास्त पचवल्यावर नॉनव्हेज कमी खातो. आणि पूर्व भारत आणि दक्षिण भारतात दूध पचत नाही, त्यामुळे डेअरी प्रॉडक्ट मोठे लोक खाऊ पिऊ शकत नाही, त्यामुळे नॉनव्हेज जास्त खातात. तर नॉनव्हेज कमी जास्त खाणं, दूध जास्त पचवणं हा एक जीनचा अभ्यासातून समोर आलेला मुद्दा आहे. पण जेनेटिकली हे सर्व होमोसेपियनच आहे. द्रविड आणि नॉर्दर्न इंडियन जेनेटिकली एकच आहे. भारतातल्या सर्व जातीचा वर्णांचा जेनेटिक अभ्यास झालेला आहे. 35,000 वर्षापासून भारतातला प्रत्येक माणूस जेनेटिकली आयडेंटिकल आहे, इक्वल आहे. पण थोडासा फरक आहे. तो फरक विविधता आहे, उच्च निष्ठा नाही आहे. काहींना TB लवकर होऊ शकेल, काहींना डायबिटीस लवकर होऊ शकेल, काहींना हार्ट विकनेस राहू शकेल. याचे जीनचे अभ्यास झालेले. त्यामुळे विविधता, विशेषता म्हणजे जीनची उच्च निष्ठा नाही हा मुद्दा सांगून सर्वांचं 810 कोटी लोकांचं हार्डवेअर इक्वल आहे. पण कल्चर म्हणजे सॉफ्टवेअर भिन्न आहे. आणि ऑल कल्चर्स आर नॉट इक्वल, ऑल रिलिजन्स आर नॉट इक्वल. सिंपल आहे. एका रिलिजनला जर मंदिर आणि मूर्ती फोडायची आणि एका रिलिजनला मूर्तीची पूजा करायची, आणि एका रिलिजन हे रक्तातून येत नाही, हे अक्वायर्ड आहे. करंदीकर अंतुले झाल्याबरोबर जिहादी होतो. ओवेसी ब्राह्मण मुसलमान झाल्याबरोबर जिहादी होतो. ओवेसीचा भावाचं रेकॉर्डेड स्टेटमेंट आहे, 15 मिनिटं त्या पोलीस गायब झाले, हिंदू मारून टाकू. तर हे रक्त बदल नाहीये, हा बदल कल्चरचा बदल आहे. तर कल्चरमध्ये व्हायलन्स असणं आणि नॉन व्हायलन्स हा कल्चरल डिफरन्स आहे, रक्तातला डिफरन्स नाही. तर मला तुम्ही सांगा, ज्याला समोरच्याला मारून टाकायचं आणि ज्याला अहिंसेसाठी वाटेल ती किंमत द्यायची आहे, त्या दोघांचं कल्चर इक्वल कसं राहील? एकाला मूर्ती फोडायची, एकाला मूर्ती पूजा करायची आहे, एकाला बिना मूर्ती पूजा ईश्वर आराधना करायची आहे. तिघांचं कल्चर एकसारखं कसं राहील? एक जण 28,000 मंदिरं फोडतो आणि दुसरा मंदिरं बांधतो, कल्चर एक कसं राहील? पण कल्चर कसं बदलू शकतं? अबुधाबीमध्ये तिथल्या राजांनी मंदिरं बांधताना जेव्हा त्यांना 2 मॉडेल दिली गेली होती, एक साधं मंदिर आणि स्पेशल मंदिर, तर अबुधाबीच्या राजांनी सांगितलं मेरे को ऑर्डिनरी मंदिर नाही चलेगा, मला वर्ल्ड बेस्ड पाहिजे. आणि अबुधाबी आत्ता जे स्वामीनारायण मंदिर बांधलं गेलं, तर तो अबुधाबीचा राजा तो मुस्लिमच आहे. पण तो मुस्लिम जरी असला तरी तो मुरारे बापूंचं प्रवचन ऑर्गनाइज करतो. तो
तिथे मंदिरं बांधू देतो, मंदिरासाठी जागा देतो. म्हणजे एक लक्षात घ्या, मुसलमान जरी असला तरी कल्चरल डिफरन्स असू शकतो. मुस्लिम देशांमध्ये स्त्री आजही दुय्यम आहे, पण पाकिस्तानमध्ये, बांगलादेशमध्ये, भारतामध्ये, सिलोनमध्ये स्त्री मागच्या 50 वर्षात सत्तेत येऊन चुकली. हे इस्लाम कल्चर नाही आहे, हे हिंदू कल्चर आहे. हे कल्चर आहे, याचा संबंध रक्ताशी नसून याचा संबंध संस्काराशी आहे. म्हणजे मला आपल्याला पुन्हा पुन्हा मुद्दा सांगायचा आहे, तर ऑल कल्चर्स, ऑल रिलिजन्स कॅनॉट बी इक्वल. आपण रिलिजन आणि कल्चरचा भेद केला पाहिजे, पण मी उच्च निष्ठा नाही म्हणत आहे. मी इव्होल्युशनमध्ये एक मागासलेला आहे, एक पुढारलेला आहे ही भाषा मांडतोय. मला तुम्ही सांगा, एखाद्या मठ्ठ माणसाला मी कॉम्प्युटर म्हणू का, कॉम्प्युटर म्हणू का, टाईपरायटर म्हणू? मला मठ्ठ जरी असला तरी त्याला ग्लोरिफाय करताना म्हणेन, अरे तुम्ही तर टाईपरायटर आहात. आणि मी शार्प मल्टीटास्किंग करणाऱ्या गुगलच्या बॉसला काय म्हणेन, टाईपरायटर आहे? नाही, मला टाईपरायटर कॉम्प्युटर मधला भेद समजतो. मी त्याला म्हणेन, सर तुम्ही स्मार्टफोन आहात. तर टाईपरायटर आणि स्मार्टफोन उच्च निष्ठा नाही आहे. अरे पण उत्क्रांती आहे ना, विकासक्रम आहे ना. म्हणजे माझे आता चेष्टा करताना रेफरन्स देऊ नये, पण मी माझ्या मार्क्सिस्ट मित्रांची चर्चा करतो. म्हटलं तुम्ही सर्व आर्ट कॉमर्स मधले, इथल्या आर्ट कॉमर्सवाल्यांची माफी मागून मी त्यांना म्हणतो, तुम्ही आर्ट्स कॉमर्सवाले, तुम्ही विज्ञान न शिकल्यामुळे तुम्ही स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणून मिरवता. या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या जमान्यामध्ये तुम्ही एक मॅग्निफाईंग लेन्स खिशात ठेवता आणि मॅग्निफाईंग लेन्सनी तुम्ही व्हायरसचा आणि बॅक्टेरियाचा अभ्यास करायला निघालाय. तर तुम्ही विज्ञाननिष्ठ आहात रे, खरं आहे, पण तुम्ही न्यूटोनियन हँगओव्हरचे आहात. तुम्ही आईन्स्टीनच्या काळातले नाही, पोस्ट आईन्स्टीन सायन्सचा तुमचा संबंध नाही. तर मला सांगायचा मुद्दा आहे, कल्चरल डिफरन्स आहे. जे आता सती जाण्याची पद्धत आमच्यात होती, आज नाही आहे, आम्ही बदललो. अस्पृश्यता होती, दोष आहे, आज आम्ही दूर केली आहे. टोटल दूर नाही झाली, पुष्कळ दूर केली, आम्ही बदललो. तर कालमार्क जे म्हणतो हिंदुस्थान म्हणजे डबकं, तर हिंदुस्थान म्हणजे डबकं नाही, तर रानटी सभ्यतेमधले जे यज्ञ होते ते यज्ञ भिन्न होते. कृषी सभ्यतेमधले यज्ञ भिन्न होते. 2024ला 5 स्टार हॉटेलमध्ये जे सप्तपदी होताना लोखंडाच्या एका भांड्यामध्ये अग्नी पेटवला जातो आणि सप्तपदी होते, तो यज्ञ 5 स्टार हॉटेलमधला आहे. आजही अग्नीच्या साक्षीने हिंदूंची लग्न होतात. तर यज्ञ शब्द कॉमन राहिला, पण रानटी सभ्यतेतला यज्ञ, कृषी सभ्यतेतला यज्ञ आणि नंतरचा यज्ञ हा बदललाय. आता आपण इथे जे जमलो आहोत याला ज्ञानयज्ञ म्हणता येईल. यज्ञ शब्द कॉमन आहे. म्हणजे यज्ञाचा अर्थ तो पूर्वीचा यज्ञ ही कन्सेप्ट डोक्यात ठेवायचं कारण नाही. थीम ती आहे, फॉर्म बदललाय. आत्मा अमर आहे, देह नश्वर आहे. अरे शोक नको करू, शरीर आत्मा बदलत असतो, जसे कपडे बदलावे. तर हे भगवद्गीता काय शिकवते? भगवद्गीता हे शिकवते की आत्मा अमर आहे, देह कसा आहे, देह आपण बदलत असतो. म्हणजे कंटिन्युटी ऑफ लाईफ शिकवते. अरे सिंगल सेल पासून मानव विकसित झाला, तर एखाद्या डॉक्टरला विचारून घ्या की 9 महिन्याच्या गर्भामध्ये त्या गर्भाचा विकास कसा होतो. तुम्हाला डॉक्टर डॉक्टरी भाषेत समजून देतील की तो पहिल्या क्षणाचा गर्भ तो मानव सिंगल सेलमध्ये असताना त्याच्यासारखा असतो आणि 9 महिन्यात
पूर्ण मानव तयार होतो, तर 9 महिन्यामध्ये गर्भाचा विकास सुद्धा जुन्या हिस्ट्रीला रिपीट करत असतो उत्क्रांतीच्या. तर मी तुम्हाला हा मुद्दा का सांगतोय, याच्यासाठी सांगतोय की पुनर्जन्मातला एक अविवेकीपणा, अवैज्ञानिक भूमिका सोडून द्या की इथून राजाचा आत्मा निघाला, त्या राणीत गेला, इथे गेला, तिथे गेला, या कथा आहे. पण कंटिन्युटी ऑफ लाईफ तुम्ही मानाल की नाही? आणि कंटिन्युटी ऑफ लाईफ मानली तर सिंगल सेल टू मॅन हा इव्होल्युशन ॲक्सेप्ट कराल की नाही? आणि ती जर इव्होल्युशन ॲक्सेप्ट करणार असाल तर इव्होल्युशन ऑफ हार्डवेअर जसं मान्य कराल तसं इव्होल्युशन ऑफ सॉफ्टवेअरही तुम्हाला मान्य करावं लागेल. फ्री ऑफ कापरा, आपण ज्ञानयुद्धात इथे मधुकरराव आपले सर बसले, 5 जणांची फ्री ऑफ कापराच्या पुस्तकांवर भाषणं झाली होती. फ्री ऑफ कापराचं एक वाक्य सांगतो, हार्डवेअरचं जवळपास स्टॅग्नन्सी इव्होल्युशन म्हणजे ह्युमन ब्रेनच्या, पण कॉन्शियसनेसचं इव्होल्युशन फॅन्टॅस्टिकली होत आहे. कॉन्शियसनेस, आज ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो, पूर्वीचे भारतीय त्याला चैतन्य म्हणायचे, त्याला आत्मा म्हणायचे, और शब्द भिन्न आहे, कन्सेप्ट तीच आहे. तर कॉन्शियसनेसचं इव्होल्युशन आता सायकोलॉजिस्ट सांगेल की ही कॉग्निटिव्ह फॅकल्टीचं मॅनिफेस्टेशन. आता मी इव्होल्युशन ऑफ सिव्हिलायझेशन तुम्हाला आधीच सांगितलं, रानटीपासून माहिती तंत्रज्ञान सभ्यतेपर्यंत. तर हे इव्होल्युशन हार्डवेअरचं नाही आहे, सॉफ्टवेअरचं आहे, मेंटल सॉफ्टवेअरचं आहे. आणि आमचं इव्होल्युशन, आम्हाला अभिमान आहे. पण तुम्ही सांगा की 2000 वर्ष ज्या देशामध्ये विद्यापीठं जाळली जातात, मंदिरं फोडली जातात, जिथे शाळा कॉलेजेस बंद पाडली जातात, जिथे प्रचंड अन्याय केला जातो, अशा देशांमध्ये आज जगातल्या टॉपमोस्ट कंपनीला टॉपमोस्ट CEO देण्याचा आज जो इतिहास नव दिसतो, हा आला कुठून? रक्तातून का? काही विज्ञान शून्य लोक म्हणतील रक्तातून. आमच्या रक्तातून गुगलचा CEO तयार नाही झालेला. तुमच्या माहितीसाठी BBCचा बॉस कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? BBCचा नवीन बॉस हा भारतीय आहे. BBCचा बॉस, आता इंग्लंडचा पंतप्रधानच जर भारतीय आहे तर BBCचा बॉस भारतीय असेल, यात नाविन्य काय? तर ही सुपिरियरिटी ऑफ ब्लड नसून सुपिरियरिटी ऑफ संस्कार आहे. सुधा मूर्तींना काल परवा जे राज्यसभेमध्ये मुर्मूंनी जे नॉमिनेट केलं, तर मला तुम्ही सांगा, सुधा मूर्तींना बघितल्यानंतर संस्कार, शिक्षण, सभ्यता, संस्कृती या शब्दाच्या पलीकडे काही शब्द तुमच्या तोंडात येतील का? इन्फोसिस वाल्याची बायको इंग्लंडच्या पंतप्रधानाची सासू सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे. सुधा मूर्ती ती ज्ञानयुगीन व्यक्तिमत्व आहे. तर ज्ञानयुगीन व्यक्तिमत्व हे तिच्या मी ब्लडबद्दल, जीनबद्दल बोलत नाहीये, त्यांच्या संस्काराबद्दल बोलतोय. तर जे आमचे जे संस्कार आहे ते संस्कार श्रेष्ठ आहे. आता आपल्याला आपला प्राचीन काळ, आपण 2000 वर्ष आपल्या काल परवा महिला दिन झाला. 2 कल्चर मधला फरक लक्षात घ्या. आमच्या इथे 1000 वर्षापूर्वी रानटी लोकांकडनं वाचण्यासाठी हजारो महिला आत्मदहन करतात आणि रानटी लोक महिलांवर कुत्र्या मांजराप्रमाणे तुटून पडतात. तर या कल्चर डिफरन्सला इक्वॅलिटीमध्ये मानायचं का? जो स्त्रीला रानटी पद्धतीने मासरेप करतो, हा 1000 वर्षाचा जगाचा इतिहास आहे. त्यामुळे आज मासरेप करणारा कोणत्याही रिलिजनचा मॉडर्न माणूस आणि रिलिजन मधनं मासरेप करणारे, रानटीपणातून हिंसा करणारे, या लोकांचं वर्णन कसं करणार? यांचं वर्णन
यांचं कल्चर बॅकवर्ड आहे. हे रानटी सभ्यते, मी सभ्यता म्हणतोय, रानटी रक्ताचे नाही म्हणत आहे. अहो प्रत्येक म्हणून जन्मता रान सभ्यतेचा आहे. संस्कारातून नारायण होता येतं. तर मला मांडाचा मुद्दा आहे की आमचे संस्कार महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता पंतप्रधान विषय असल्यामुळे पहिले पंतप्रधान कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. लोक म्हणतात पुराव्यानिशी बोलू नका, पुरावा देतो. टाइम्स ऑफ इंडिया तर्फे एक महाग्रंथ प्रकाशित झाला नेहरूंच्या सत्कारानिमित्ताने. जगातल्या 100 विद्वानांचे त्यात लेख प्रकाशित झाले नेहरूंच्या हयातीत, नेहरूंचं महानपण सांगणारे. टाइम्स ऑफ इंडिया प्रकाशन, रफिक झकेरिया तेव्हा त्याचे एडिटर कंपायलर आहे. त्यामध्ये नागपूरचे नाभा खरे त्यांचा लेख आहे 100 जागतिक विद्वानांपैकी एक. त्या लेखामध्ये नाभा खरे लिहितात की जवाहरलाल नेहरूंचं आत्मचरित्र अनेकदा वाचल्यानंतर, बारकाईने वाचल्यानंतर लक्षात येतं की पंडित जवाहरलाल नेहरूंचं ते एज्युकेशननी इंग्लिश आहे, कल्चरनी मुस्लिम आहे आणि बाय ॲक्सिडेंट ते हिंदू आहेत. हे नाभा खरेंचा लेख त्या नेहरू गौरव ग्रंथात छापलाय, जो टाइम्स ऑफ इंडियाने पब्लिश केलाय, जो नेहरूंच्या जिवंत असताना त्यांना देण्यात आलाय. जगातल्या त्या ग्रंथावर नेहरू किंवा रफिक झकेरिया किंवा काँग्रेसनी त्या काही ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं. नाभा खरेंचं हे वाक्य चूक आहे म्हटलं नव्हतं. तर नाभा खरे असं कुठेही म्हणाले नाही की नेहरूने लिहून ठेवलंय. नाभा खरेंचं वाक्य आहे की नेहरूंची आत्मचरित्र वाचल्यावर लक्षात येतं नेहरूंचं एज्युकेशन, कल्चर आणि फॅमिलीतला जन्म. तर पंडित जवाहरलाल नेहरू, आता नाभा खरेंचं मी तुम्हाला कोटेशनच देऊन टाकलं. मी अजून एक कोटेशन देतो. रानटी सभ्यता म्हणजे काय? 1942ला कलकत्त्याला जाहीर सभेतलं भाषण आहे. कोणाचं? पंडित जवाहरलाल नेहरू, तेव्हा पंतप्रधान नव्हते त्यांचं. त्या भाषणाचा पुरावा तुम्ही दिल्लीमध्ये जा, शहानवाज कमिटीच्या रिपोर्टमध्ये ॲफिडेव्हिटेड डाटा उपलब्ध आहे. नेताजी सुभाषचंद्र बोसांचा सख्खा पुतण्या, ज्याला फडकवलं ब्रिटिशांनी नेताजी भारतातून पळून गेल्यानंतर, त्याला पॅरालिटिक अटॅक येईपर्यंत झोडपलं, त्याचं शहानवाज कमिटीमधलं ॲफिडेव्हिटेड स्टेटमेंट आहे की पंडित जवाहरलाल नेहरूंचं 42च्या दरम्यान कलकत्त्यामध्ये, माझं वर्ष चुकू शकेल, कलकत्त्यामधलं जाहीर भाषण आहे. त्यात नेहरू म्हणतात की नेताजी सुभाषचंद्र बोस भारतात आले भारत स्वतंत्र करण्यासाठी, तर नेताजींच्या विरोधामध्ये मी तलवार घेऊन जाईन आणि नेताजींची खांडोळी करीन. आता मला तुम्ही सांगा, नेताजी सुभाषचंद्र बोस देश स्वतंत्र करायला आले तर मी त्यांची खांडोळी करीन म्हणणाऱ्या जवाहरलाल नेहरूंना आपण अहिंसावादी म्हणायचं का? तुम्ही म्हणू शकता, कारण की लोकशाहीचा अधिकार आहे. मी खांडोळी करणाऱ्या, तलवारीने खांडोळी करणाऱ्या, दॅट टू नेताजींची, मी अहिंसावादी म्हणू नाही शकत. ज्यांचं देश स्वतंत्र झाल्यानंतर भाषण आहे, 15 ऑगस्टला देश स्वतंत्र होतो, ऑक्टोबर नोव्हेंबरचं भाषण आहे की मी 47चं भाषण सांगतोय, गांधींची हत्या नेहरूंनी 30 जानेवारी 48ला होऊ दिली आहे, त्याच्या आधीचा कालखंड आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरचं भाषण आहे की मी अकाली दल आणि RSSला क्रश करून टाकेन. अरे क्रश करीन म्हणजे काय अहिंसक विचार का हिंसक विचार? म्हणजे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू काय म्हणतात, मी RSS आणि अकाली दलाला, स्वतंत्र भारतातले पंतप्रधान म्हणतात मी क्रश करीन. आणि प्रामाणिक आहे हो, गांधींची हत्या होऊ दिली, ब्रिटिशांनी गांधीजींना मरू नाही दिलं आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सरकारने गांधींना जगू नाही दिलं.
20 जानेवारीला गांधींना मारण्यासाठी जे लोक आले होते त्यांना 20 जानेवारी ते 30 जानेवारी न पकडता गांधी हत्यानंतर नेहरू सरकारने पकडलं. तर गांधी हत्या कोणी कशासाठी केली आपल्या लक्षात येईल. मग गांधी हत्येचं निमित्त मिळालं आणि RSS ला बॅन केलं. लेडी माउंटबॅटनचं पत्र उपलब्ध आहे. लेडी माउंटबॅटन ब्रिटिश एजंट भारतात प्लांटेड होती. लेडी माउंटबॅटननी जिना आणि नेहरूंना कब्जात ठेवून पार्टिशनवर सह्या घेतलेल्या आहे. पार्टिशन ब्रिटिशांनी केलेली आहे, महात्मा गांधींनी केलेली नाही. पण पार्टिशन महात्मा गांधींनी केली हा खोटा रेकॉर्ड क्रिएट करून गांधींची हत्या घडवण्याचं राजकारण शिजवलं गेलंय. मला या मुद्द्यात जायचं नाहीये. एवढंच सांगायचं आहे की स्वतंत्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर सिव्हिल वॉर व्हावं ही इंग्लंडची इच्छा होती. म्हणून RSS ला बॅन केलं. गुरुजी गोळवलकरांनी वाटेल तो अपमान सहन केला पण सिव्हिल वॉर केलं नाही. आणि मोदींनी तेव्हा जे होऊ नाही शकलं ते आता करून दाखवलं. तर कन्स्ट्रक्टिव्ह हिशोब कसा असतो एक पंतप्रधानापासून मी पुढच्या पंतप्रधानापर्यंत तुम्हाला दिलेलं आहे. मी नेहरू तुमच्या पुढे कोण कसे मांडलेले. आज एक लक्षात घ्या, फिल्मी जगतामधला टॉपमोस्ट कवी ज्यांनी फिल्मी गीतांमधनं नेहरूंना विरोध केल्यामुळे पंतप्रधान नेहरूंनी त्यांना 2 वर्ष जेलमध्ये सडवलं. हो, याला लोकशाही मूल्य म्हणायचं का? तुम्ही म्हणा भाऊ, मला नाही म्हणतात. 50 साली सरदार वल्लभभाई पटेल 15 डिसेंबरला डेथ होते. डेथ झाल्यानंतर नेहरू सर्वात पहिलं काम काय करतात? पंडित टंडन जे काँग्रेसचे अध्यक्ष असतात त्यांना म्हणतात स्टेप डाऊन. आणि काँग्रेसचे अध्यक्ष ज्यांना वल्लभभाई पटेलनी इलेक्शन मध्ये जिंकून आणलेलं असतं, नेहरू हारलेले असतात. पटेलांची 15 डिसेंबर 50 ला मृत्यू झाल्यानंतर नेहरू टंडनला राजीनामा द्यायला लावतात आणि लोकशाही मूल्यांचं आदर्श नेहरू पंतप्रधान पद आणि काँग्रेस पद एकत्र करतात. भारताला रशियाचं सॅटेलाइट करतात. तर आपल्याला पृथ्वीवैज्ञापासून पंतप्रधानापर्यंत आणायचंय. लाल बहादूर शास्त्री ताशखंद म्हणजे तक्षखंड म्हणजे रशियाची राजधानी, तिथे लाल बहादूर शास्त्रींची हत्या होते. ताशकंद फाईल बघा. 75 साली इमर्जन्सी आणून भारतामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये 2 शब्द ऍड केले जातात. तर नेहरू डायनास्टीनी भारताला रशियन सॅटेलाइट केलं. हा मुद्दा आपण विसरून चालणार नाही. तर नेहरू डायनास्टी म्हणजे काय? ज्यांनी भारताचं रशियन सॅटेलाइट केलं. तर एक मुद्दा लक्षात घ्या, नरसिंहरावांना मृत्यूनंतर दिल्लीमध्ये राहू नाही दिलं. हो, म्हणजे डेड बॉडीला जबरदस्तीने नरसिंहरावांची डेड बॉडी, पंतप्रधानांची डेड बॉडी हैदराबादला पाठवली. दिल्लीमध्ये दहन सुद्धा होऊ नाही दिलं. काँग्रेसच्या कार्यालयात त्यांचं शव नाही येऊ दिलं. असे हे महान डेमोक्रेटिक फोर्सेस त्यांना आजचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, तर आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपण एक मुद्दा लक्षात घ्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मौतका सौदागर कोणी म्हटलं, चौकीदार चोर आहे कोणी म्हटलं. 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. नरेंद्र मोदींना पिक पॉकेटर म्हटलं गेलं राहुलकडनं. त्याच्यावर केस झालेली आहे आणि डेट आहे कोर्टात. नरेंद्र मोदींना 2-4 महिन्यापूर्वी राहुल पिक पॉकेटर म्हणतो. तर यात नाविन्य वाटणारं काही नाही आहे.
हा लढा विदेशी शक्ती वर्सेस देशी शक्तीचा, हा लढा विदेशी शक्ती वर्सेस देशी शक्तीचा आहे. अडाणी अंबानी, तुम्हाला अडाणी नको, अंबानी नको, तुम्हाला भारतातले मार्क्सिस्ट लोकांना टाटा नको, ममताला टाटा नको, तुम्हाला अंबानी नको, अडाणी नको, अंबानी अडाणी नको, लोकल उद्योगपती नको, मग तुम्हाला पाहिजे कोण? फॉरेन मधनं गोष्ट इम्पोर्ट करा, म्हणजे तिथल्या उद्योगपतींचं एजंट बनून बोफोर्सचं कमिशन खाऊन आपल्याला इंडियन मिलिटरी चालवायची होती का? उत्तर आहे हो. बोफोर्स प्रकरण काय आहे? फॉरेन मधनं पैसे खाण्याचा इतिहास आहे. हा इतिहास या मिनिटापर्यंत जिवंत आहे. हे युद्ध, करप्शन, डायनास्टी, सत्तापिपासू डायनास्टी, करप्शन आणि कास्टिझमचं आहे. आता हिंदू कोण आणि कोण नाही हे कोण ठरवणार? लालूनी जाहीर केलं की नेहरूंनी आईची डेथ झाल्यानंतर मुंडन केलं नाही, म्हणजे हा हिंदू नाही. आणि राहुलचं मुंडन झाल्याचे फोटो कोणी बघितले आहेत का? मग राहुल मंदिरांमध्ये जातो तर लालू राहुलची चमचेगिरी का करतो? तो मंदिरात जातो, स्वतःला दत्तात्रय नावाचं एक नवीन गोत्र सांगतो. मग लालू, तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर तू मुंडन केलं नाही, तू हिंदू नाही, असं राहुलला का नाही म्हणा? तर सर्व लक्षात घ्या, सर्व बनवा बनवी आहे, सर्व पैसे खाणं आहे, करप्शन आहे, सत्ता पिपासू आहे, टोटल कास्टिझम आहे, लोकशाहीचे मारेकरी आहे. यांना अडाणी अंबानीशी अटॅक याच्यासाठी करायचा आहे की यांना शिवाय कोण द्यायला लावेल? सिंपल आहे, यांचे कॉम्पिटिटर. अडाणीचे कॉम्पिटिटर कोण? राहुल गांधींनी एमओयू कोणाबरोबर केला? चायना बरोबर. लोकशाही मानता, लोकशाही मूल्य मानता तो एमओयू पब्लिश करा ना. चायना कम्युनिस्ट पार्टी आणि राहुल मधला तो तर मीटिंग सुद्धा सांगत नव्हते. व पुरावे चायनीज एम्बसीनी आणल्यावर यांना जाहीर करावं लागलं हो, आणि मग एमओयू बाहेर आला. तो एमओयू आजही समोर का नाही येत? याचं कारण अडाणी भारत सरकारची मदत घेऊन इंटरनॅशनल अनेक बंदरांमध्ये प्रायव्हेट सेक्टरचा ॲडव्हान्टेज घेऊन चायनीज गव्हर्नमेंटला फाईट देतोय. ती फाईट चायना गव्हर्नमेंट वर्सेस अडाणी आहे. ती बंदरांसाठी आहे. ती बंदरं इंडियन नेव्हीची, इंडियन एअरफोर्सची शक्ती आहे. या बॅकग्राऊंडवर अडाणीला विरोध हा उद्योजकांना विरोध नाही आहे. हा विरोध चायनाच्या एजंट लोकांचा इंडियाला सॅबोटेज करणारा प्रकार आहे. अँटोनीचा मुलगा केरळमध्ये भाजपत आलाय, पण अँटोनीनी UPA गव्हर्नमेंटमध्ये पार्लमेंटच्या रेकॉर्डवर केलेलं भाषणावर मी आपलं लक्ष वेधतो. अँटोनीचं भाषण आहे, आमच्या गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे की बॉर्डरवर कोणतीही डेव्हलपमेंट केली तर चायना आणि आमचे संबंधात वितुष्ट येईल, टेन्शन येतील. त्यामुळे आम्ही बाय स्ट्रॅटेजी आम्ही बॉर्डरच्या दूर आम्ही विकासच नाही करत. बॉर्डरचा विकास केला तर चायना नाराज होईल. चायना नाराज झालं तर योग्य होणार नाही. आम्हाला शांती पाहिजे. हे अँटोनीचं पार्लमेंटमधलं रेकॉर्डेड स्टेटमेंट आहे. आम्ही देशाच्या सीमावर्ती भागांना विकसित होऊ दिलं नाही, कारण आमची पॉलिसी आम्हाला चायनाला नाराज नाही करायचं. आणि गेल्या 10 वर्षात सर्वात जास्त विकास कुठे झाला हो? बॉर्डरवर झाला. सर्वात जास्त विकास कुठे झाला? मिलिटरीत झाला. तर आपण 2000 वर्ष अहिंसेचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे आपलं डिफेन्स मेकॅनिझम आपण वीक करून घेतलं. अहिंसेचा अर्थ
डिफेन्स मेकॅनिझम वीक करा असा होत नाही. ऋग्वेदामध्ये 2000 वर्षाच्या कालखंडामधला डाटा सांगतो. आर्य म्हणजे कृषी क्रांतिकारी लोकांवर रानटी लोक जेव्हा हमले करायचे, त्यांचं धान पशु संपत्ती लुटण्यासाठी, तेव्हा आर्य त्या रानटी लोकांना ठार मारत असत, माफीनामा लिहून सोडत नसत, कंप्लेंट करून थांबत नसत, ठार मारून टाकायचे. ऋग्वेदात वर्णन आहे. हजारो मारले म्हणून वर्णन आहे. कोणी आर्यांनी, कशासाठी? आर्यांची इस्टेट लुटायला आले म्हणून. अरे महाभारतातलं वर्णन काय आहे? लोकमान्य टिळक भगवद्गीतेच्या प्रस्तावनेतलं त्यांचं लोकमान्य टिळकांचं पहिलं वाक्य सांगतो की माझ्या आधी की मीची भाषा आहे लोकमान्य टिळकांची, पण मीचा फोर्स समजून घ्या. लोकमान्य टिळक गीता रहस्याच्या प्रस्तावनेतल्या पहिल्या वाक्यात म्हणतात, माझ्या आधी भगवद्गीता प्रत्येकाने, अंडरलाईन प्रत्येकाने निवृत्तीपर मांडली. आता लोकमान्य टिळक वस्ताद आहे, म्हणतात याचा अर्थ गीता निवृत्तीपर नाही असं नाही, ती निवृत्तीपर सुद्धा आहे, पण प्रत्येकाने गीता निवृत्तीपर मांडली. मी मात्र पहिला असा गीतेचा अभ्यासक आहे, मी ही गीता प्रवृत्तीपर मांडत आहे. म्हणजे लोकमान्य टिळकांची गीता प्रवृत्तीपर आहे. म्हणजेच लोकमान्य टिळकांचा शिष्य डॉक्टर हेडगेवार, त्यांचा स्वयंसेवक भागवत आणि मोदी हे प्रवृत्तीपर आहे. भगवद्गीतेतलं एक वाक्य आहे, कर्मण्येव अधिकार असते. म्हणजे काय? फलाची आसक्ती न ठेवता काम कर. डॉक्टर हेडगेवारांना हे वाक्य मंजूर नाहीये, लोकमान्य टिळकांना हे वाक्य मंजूर नाहीये. फलाची आसक्ती ठेवून कर्म कर, ही नवीन भगवद्गीता आहे टिळकांनी सांगितलेली. त्यामुळे संघाचा जन्म गोल ओरिएंटेड ऍक्टिव्हिटीचा आहे. भागवत आणि मोदींचा ऍक्टिव्हिटी आणि जन्म हा कशाचा आहे लक्षात घ्या, गोल ओरिएंटेड ऍक्टिव्हिटीचा आहे. मोदी पहिल्यांदा भूमिपूजन करतात, मग मोदी भूमिपूजन केल्यानंतर PMO तर्फे रेकॉर्ड ठेवतात आणि उद्घाटन सुद्धा मोदीच करतात. याला म्हणतात गोल ओरिएंटेड ऍक्टिव्हिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटी नाही, विस्टा प्रोजेक्ट पासून, राम जन्मभूमीपासून गेल्या 10 वर्षात मी तुम्हाला मोदींचे 1000 प्रोजेक्टची यादी द्यायला तयार आहे. जो टाइम बाउंड प्रोग्राम आहे, याला म्हणतात ई गव्हर्नन्स. मोदींनी लोक 2024 बद्दल बोलतात आहे. माझं भाषण 4:30 वाजून 10 मिनिटांनी सुरू झालं. मी करेक्ट 1.5 तासात बंद करणार आहे. 5:53 झालेले. घड्याळ माझंही लक्ष आहे, तुमचंही लक्ष राहू द्या. आपल्याला डिसिप्लिन तोडायचं नाही, आपण गोल ओरिएंटेड काम करणारे लोक आहोत. तर 10:07 मिनिटं आपल्या हाती आहे. तर मोदी टाइम बाउंड आहे. 2024 साठी कोणी लढायचं याच्यावर इंडी अलायन्स विचार करत आहे. मोदी 2047चा भारताचा रोडमॅप मांडून चुकले. प्रत्येक मिनिस्ट्रीनी एअरवाईज काय करायचं याचा रोडमॅप तयार आहे. मागच्या आठवड्यामध्ये गंमत आहे बघा, याला म्हणतात ई मॅनेजमेंट. मागच्या आठवड्यामध्ये मोदींनी इलेक्शन टेम्पो सुरू झाला असताना मंत्रिमंडळाला हेडमास्टर टाईप ऑर्डर दिली होती की आपलं 3रं टर्म सत्तेत आल्यानंतर, मी शपथविधी घेतल्यानंतर पहिल्या 100 दिवसात काय करणार त्याचा रोडमॅप द्या. आणि मोदी सरकार आल्यानंतर काय करायचं याचं मिनिस्ट्री वाईज रोडमॅप 100 दिवसाचा तयार आहे. मी माझ्या गेल्या 25 वर्षापासून पत्रकारांना डाटा देतो. मोदी 2014ला पंतप्रधान झाले, पण ते मुख्यमंत्री झाल्यापासून पंतप्रधान किती तयारी करत होते मी पुरावे द्यायला तयार आहे. मोदींची पॉलिटिकल इकॉनॉमी नावाचं माझं बुकलेट 2003 साली प्रकाशित झालंय. तुमच्याकडे अनेकांकडे त्याचं PDF आहे. 2003चं मोदींची पॉलिटिकल इकॉनॉमी मी छापलेली
ती 2047 पर्यंत मोदी अंमलात आणणार हे तुमच्या लक्षात येईल. मोदी म्हणजे ई गव्हर्नन्स, मोदी म्हणजे थर्ड वेव्ह, मोदी म्हणजे नॉलेज इरा, आणि मोदी म्हणजे प्रचारक. प्रचारक कोणाचे? संघ परिवाराचे. का मोदी भागवत भांडण नाही का? पूर्वी पत्रकार थकले, मग मी पत्रकार सांगणं सुरू झाल्यापासून त्यांचं दोघांचं भांडण आजकाल छापत नाही, मग ते गडकरी आणि मोदींचं भांडण छापायला लागले. ते पूर्वी मोदी भागवतांचं भांडण छापायचे. मी त्यांच्या डाटा लक्षात आणून दिला की मोदी आणि भागवत हे ट्विन ब्रदर्स आहे. भागवत मोठा भाऊ सरसंघ चालक झाला, मोदी लहान भाऊ, एक 17 सप्टेंबर 50चा, एक 11 सप्टेंबर 50चा. मोहनराव मोठा, मोदी लहान, आणि या दोघांमध्ये डिव्हिजन ऑफ वर्क आहे. बीजेपी आणि सरकार मोदींनी सांभाळायचं. संघ परिवार 36 संघटना भागवत सांभाळतील. 36 संघटना आणि संघ परिवार 2047 पर्यंत विकसित भारत करणार. मोदींचं गव्हर्नमेंट आणि बीजेपी 2047 पर्यंत समर्थ, समृद्ध, न्यायनिर्मित भारत अंमलात आणणार. मी इलेक्शन प्रचारातलं बोलत नाहीये. मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या पत्रकार मित्रांना सांगितलं होतं, पहिले 5 वर्ष मोदी आले तर बाबा रे डायनास्टी धोक्यात, 10 वर्ष टिकले, डायनास्टी संपत आली. पुढचे 5 वर्ष मी तुम्हाला एक फोरकास्ट देऊन ठेवतो. कोऑपरेटिव्ह सेक्टर भविष्यातल्या 5 वर्षात प्रचंड शक्ती प्राप्त करणार आहे. अमित शहाचं ब्लूप्रिंट तयार आहे उद्या भविष्यातल्या 5 वर्ष कामाची. तुम्हाला शेकडो अमूल दिसणार आहे. म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्टर मोदी सरकारचं तुम्हाला अमित शहा दाखवतील भविष्यातल्या 5 वर्षात. मागच्या 10 वर्षात मोदीने एक काम केलंय. भारत सरकारच्या सुपर कॉम्प्युटरमध्ये प्रत्येक इंच जमिनीचा आणि बिल्डिंगचा रेकॉर्ड आहे. या रेकॉर्डमुळे काय होणार आहे? नोट बॅन झाल्यानंतर लँडमध्ये पैसा आला. आता नोटा ठेवणं मूर्खपणाचं झालंय. बँका नोटा घेत नाही, इकडून तिकडे नोटा जात नाही, बदल्यामध्ये नोटा पकडल्या जातात. मग लोक लँडमध्ये घालायला लागले. थर्ड टर्म मध्ये लँड रेकॉर्डनी फार सोपं काम होणार आहे. रीडी रेकनरचा रेट, लँडची मालकी सरकारच्या ताब्यात आहे प्रत्येक इंचाची. वर्ण फोटो घेतला तर एरिया मिळतो, साईडनी फोटो घेतला तर मजले मिळतात, 4 बाजूनी सॅटेलाइट फोटो घेतले तर 1-1 इंचाचा एरिया मिळतो. तर लँड रेकॉर्ड उपलब्ध आहे. लँड मधला पूर्ण ब्लॅक मनी टॅक्स पेअरला पुढच्या 5 वर्षात द्यावा लागणार आहे. भारतामध्ये 2047च्या भारतासाठी लागणारा पैसा आपण चिंता करायचं कारण नाही. आपण फक्त निगेटिव्ह वातावरण होणार नाही या मुद्द्यावर आपण लोकांनी चिंता केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. याचं कारण ज्यांनी प्रहार सिनेमा बघितला आहे त्यांना नाना पाटेकरचा एक तो कमांडो ट्रेनिंग मधला किस्सा सांगतो. कमांडोला शिकवलं जातं. नाना पाटेकर त्या प्रहारमध्ये त्या टॉपवरनं जेव्हा कमांडो चालत जातो त्याला शिकवलं जातं की तू पॉझिटिव्ह विचार मनात ठेवला तर तू विल पॉवरनी आणि प्रशिक्षणातून ती फ्लॅग पास करशील. पण तुझी विल पॉवर स्ट्रॉंग असली, ट्रेनिंग जबरदस्त असलं आणि 1 सेकंद तुझ्या मनात निगेटिव्ह विचार आला, मी पडू शकतो, तर तू पडशील. कमांडोला ट्रेनिंग आहे मरण्याचं नाही. मी मरणार नाही, मी जगण्याचं. टेररिस्ट जे भारतात पाठवले गेले पाकिस्तान्यांकडनं मरण्यासाठी नाही, त्यांना खोटं प्रॉमिस दिलं गेलं की तुमचं काम झालं, तुम्हाला उचलून पुन्हा पाकिस्तानमध्ये आम्ही वापस घेऊन जाऊ. टेररिस्ट मरण्यासाठी आलेले नव्हते. कमांडो ट्रेनिंगवाले लोक मरण्यासाठी येत नाही. कमांडोला मी मारीन, मी मरणार नाही हे ट्रेनिंग असतं. त्यामुळे भारतीय जनतेला 2047 पर्यंत काय करायचं आहे? काही नका करू, फक्त निगेटिव्ह नका बोलू. काही नका करू, फक्त रडू नका. काही नका करू,
रुदाली म्हणजे रडणाऱ्या प्रोफेशनल गँगचं रडणारी बाई नका हो. काही नका करू, पॉझिटिव्ह बोलत राहा. काही नका करू. तुम्ही 140 कोटी लोक, अडाणी, अंबानी, बिर्ला असो का, मायक्रोसॉफ्ट असो का, गुगल असो, शेअर्स विकत घ्या, त्यांना कामं करू द्या. त्यांच्या शेअर होल्डिंग मधनं त्यांच्याबरोबर आपण सुद्धा श्रीमंत होऊ. तर समर्थ समृद्ध भारत ही मोदी सरकारची, मोदी भागवतांची, संघ परिवाराची, नव पंतप्रधानाची गॅरंटी आहे. ती गॅरंटी त्यांची व्यक्तिशा नाही आहे. ती गॅरंटी 100 वर्षाच्या संघ परिवाराच्या मेहनतीतली आहे. ती गॅरंटी संघ परिवार 35,000 वर्षाची जी सभ्यता आहे, ज्या सभ्यतेमध्ये आम्ही रानटी होतो, पशुपालक होतो, आर्य होतो, सिटी कल्चरमध्ये होतो, रिलिजनमध्ये होतो, आम्ही औद्योगिक क्रांतीत होतो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये होतो, आम्ही सर्व ठिकाणी टॉपमध्ये होतो. ती टॉपची सभ्यता आम्हाला 2047 पर्यंत आम्हाला विकसित भारतावर न्यायची आहे. आम्ही आज नंबर 5 वर आहे इकॉनॉमीमध्ये GDPच्या दृष्टीने, पण येत्या 5 वर्षात आम्ही नंबर 3 वर येणार आहे. 2047 मध्ये नंबर बद्दल सांगत नाही, पण आम्ही टोटल विकसित होणार आहे. आम्ही प्राचीन भारतातल्या श्रीमंतीबद्दल सांगतो. भारतामध्ये दारिद्र्याचे गोडवे गायले गेलेले नाही. अध्यात्माला दारिद्र्य मान्य नाही. अध्यात्म भरलेल्या पोटानंतर सुरू होतं. दळभद्री लोकांसाठी अध्यात्म नाही. अध्यात्म किम अध्यात्म अर्जुन कृष्णाला विचारतो. कृष्ण उत्तर देतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी, इन्व्हेन्शन अँड डिस्कवरी नथिंग बट अध्यात्म. एखाद्या गोष्टीच्या सत्यशोधन करणं म्हणजे अध्यात्म. तर आमचं अध्यात्म अर्थकामवर आधारित आहे. आमचं अध्यात्म समृद्ध आहे. आमचं अध्यात्म श्रीमंतीच आहे. आमचं अध्यात्म करणारा दुर्योधनाला धर्मावर भाषण देऊ देणारं नाहीये. आपण रामाचे भक्त आहोत, वादच नाही, पण आमच्या दशावतारामध्ये राम कायमचा नाहीये. राम रामाच्या वयाचा आहे, मग कृष्ण आहे, मग बुद्ध आहे, आणि बुद्धानंतर कल्की सुद्धा आहे. कल्की होईल नाही होणार माहीत नाही, पण त्या दशावताराची कंटिन्युटी नावाची कन्सेप्ट लक्षात घेतली तर आम्ही ज्ञानयुगीन घोड्यावर स्वार होऊ. तुम्ही दसऱ्याच्या दिवशी बघितलं असेल, 5-7 वर्षाचा मुलगाही गणवेशात, किशोरी गणवेशात, तरुणी गणवेशात, ज्येष्ठी गणवेशात, वृद्धही गणवेशात, आणि गणवेश न घातलेले लोक सुद्धा मानसिक दृष्ट्या संघ स्वयंसेवक बनून त्याच्यात सहभागी झालेले असतात. तर इथे 5 जनरेशनचं काम आहे ॲट ए टाइम. इथे कंटिन्युटी आहे. इथे जेव्हा बाजूला केलं जातं तर तिकीट नाही कापलं जात, निर्माल्य केलं जातं. निर्माल्य म्हणजे पवित्र गोष्ट असते, लक्षात घ्या. निर्माल्य म्हणजे कचरा नाही. निर्माल्य केव्हा केलं जातं? जोपर्यंत कॉम्पिटंट आहे, जोपर्यंत रिझल्ट ओरिएंटेड आहे, तोपर्यंत रिटायरमेंट नाही. मला पत्रकारांनी इलेक्शनमध्ये मोदी भागवत हरवता येत नाही म्हणून पुढची तयारी सुरू केली आहे. मला म्हणे दिलीप, ते 75 वाला नियम सांग की 2025ला मोदी भागवताना संघाच्या 75 नियमामुळे रिटायर व्हावं लागेल. म्हटलं हा नियम संघाचा नाहीच आहे, मग कोणाचा आहे? म्हटलं हा पत्रकारांनी निर्माण केलेला हा बातम्यांमधला नियम आहे. मग अडवाणींचं काय झालं? जोपर्यंत अडवाणी रिझल्ट देत होते तोपर्यंत अडवाणी अर्जुन होते. त्यांना चान्स दिला गेला 4 आणि 9ला. नाही जमलं तर वय झाल्यामुळे सुट्टी नाही आहे. कर्तृत्व दाखवण्याची इतरांना संधी द्या म्हणून सुट्टी दिली गेली. ही सुट्टी 75 वयाची नाही आहे. जोपर्यंत भागवत मोदी
ही नाव आहे, संस्थेत नावाला महत्त्व नाही. जोपर्यंत हे रिझल्ट ओरिएंटेड ॲक्टिव्हिटी देतील तोपर्यंत या सिस्टीमचं हे नेतृत्व करतील. जेव्हा त्यांना वाटेल की मी आता माझ्या कार्याला न्याय देऊ शकत नाही, तेव्हा इतर लोकांनी विचार करायचं कारण नाही. हे महान लोक आहे, यांना ज्यांनी या मिनिटापर्यंत हा प्रवास केला आहे त्यांना भविष्यात काय करायचं याच्यासाठी अपोजिशनचे आणि पत्रकारांच्या सल्ल्यांची गरज नाही. तुमचं वय 75 झालं, 75 मुद्दा 2025 साली येणार आहे, तर 75 नावाचा मुद्दाच नाही आहे. मला येतानाही पत्रकारांचे फोन आले, काय मग उद्धव ठाकरे म्हणतात नितीनजींनी आम्हाला जॉईन व्हावं. म्हटलं माझ्या आधी देवेंद्रजी उत्तर देऊन टाकलंय. अरे म्हटलं उद्या उद्धव ठाकरे अमेरिकन प्रेसिडेंटशिप ऑफर करतील नितीन गडकरींना, तर मोहन भागवतांच्या इन्व्हर्टेड कॉमात नितीन गडकरीचं महत्त्व सांगतो. मोहन भागवतांना एकाने विचारलं, नितीन गडकरींचे गुण दोष सर्व मान्य, अहो तुम्हाला हे चालतात कसे? तर मोहनराव भागवतांनी खाजगीत दिलेलं उत्तर आहे, आम्ही बाजीरावाचा पराक्रम बघत असतो, आम्ही कर्तृत्व बघत असतो, त्या कर्तृत्वाबरोबर आम्ही निष्ठा बघत असतो. नितीन गडकरी या क्षणापर्यंत निष्ठावान राहिलेले आहे. त्यांच्या स्वप्नात सुद्धा संघ भाजप सृष्टी सोडण्याचा विचार आलेला नाहीये. तर नितीन गडकरी म्हणजे श्रद्धा, म्हणजे निष्ठा. तर आता मोदींना विरोध करायचा आहे, भागवतांना विरोध करायचा आहे, मग भागवत मोदी नाही कामाला येत तर नितीनला कामाला आणा, असा प्रकार आहे. पुढच्या वर्षी 75चा नियम सांगणार आहे. तुम्हाला सांगतो 75चा नियम संघात कधीच नव्हता. हे योग्य वेळी आपला उत्तराधिकारी नाही आणणार. यांना उत्तराधिकारी देणं घेणं नाहीये. यांना उत्तराधिकारी आणायचेच असतं तर यांनी लग्न करून आपली तेजस्वी संतती निर्माण करण्याचे प्रयत्न केले असते. यांना तेजस्वी संतती नको आहे, यांना तेजस्वी कार्यकर्ते पाहिजे, यांना तेजस्वी नेक्स्ट जनरेशनचे लोक पाहिजे. तर आजचा जो आपला विषय पृथ्वीवैन्य ते पंतप्रधान, तुम्ही पंतप्रधान नेहरू हे लेडी माउंटबॅटन या ब्रिटिश हनी ट्रॅपचे शिकार होते पासून तर नरेंद्र मोदी 2047च्या समर्थ समृद्ध भारताच्या पंतप्रधानापर्यंत विषय आणून ठेवलेला आहे. अहिंसा बुद्धाची आणि महावीराची ही आर्य अहिंसा आपल्याला सांगितलंय, म्हणजे कृष्णाची अहिंसा, म्हणजे सबलांची शक्तिमान अहिंसा. तर आपली वाटचाल अहिंसा पण विथ डिफेन्स मेकॅनिझम, तर समर्थ समृद्ध ज्ञानयुगी 2047चा भारत हे आजच्या आणि उद्याच्या पंतप्रधानांचं स्वप्न राहणार आहे. ते तुमचं आमचं सुद्धा स्वप्न करूया आणि 2047 बद्दल फक्त पॉझिटिव्ह बोलून काम करणाऱ्यांच्या बसचं प्रवासी होऊया. धन्यवाद. वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या. शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 86 05 24 50 80. लँडलाईन नंबर 07 12 25 67 74 7.